ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स सॉल्व करत असताना डिस्क्रिप्टिव्ह प्रोसेसचा तर यूज आपल्याला होतोच मॅक्सिमम, पण बऱ्याच ठिकाणी काही ट्रिक्स किंवा काही अल्टरनेटिव्ह वेज की ज्यात आपण ऑप्शनचा रेफरन्स घेऊ शकतो असेही वापरता येतात. त्यामध्ये क्वेश्चन समजा हा आहे या प्रकारे, cot a plus b upon 2 into tan a minus b upon 2, and the options are a plus b upon a minus b, b upon a plus b, a upon a plus b, and a minus b upon a plus b. ऑब्वियसली या प्रकारचे जे कॉम्बिनेशन असतात त्याला आपण सिम्प्लिफाय साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करून साइन रूल, कोसाइन रूल वगैरे यूज करून करू शकतो. म्हणजे यात फर्स्ट कॉट ए प्लस बी अपॉन 2 याचा डायरेक्ट रिझल्टच आहे आपल्याकडे. ट्रँगल ABCचे जे रिझल्ट्स आहेत त्यात कॉट ए प्लस बी अपॉन 2 त्याची व्हॅल्यू काय असते? साइन ए प्लस बी अपॉन 2, कॉस ए प्लस बी अपॉन 2, टॅन ए प्लस बी अपॉन 2 हे तीन आहेच आहेत. त्याच्यावरूनच आपल्याला सेक कोसेक कॉटचे पण रिझल्ट लिहिता येतील. साइन ए प्लस बी अपॉन 2 cos c by 2, cos c by 2, cos a plus b upon 2, sin c by 2, tan a plus b upon 2, cot c by 2, मग cot a plus b upon 2 काय येईल? tan c by 2. tan c by 2. म्हणजे cot a plus b upon 2 लाच आपण लिहू शकतो tan c by 2 into tan a minus b upon 2. आता एक मार्ग म्हणजे याला सिम्प्लिफाय करत असताना, सॉल्व करत असताना साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट करायचे आणि रिस्पेक्टिव्ह रिझल्ट्स यूज करायचे, किंवा जर ही टर्म पाहून आपल्याला कुठला डायरेक्ट रिझल्ट आठवला तर जास्त सोपं आहे. आठवते का कुठला डायरेक्ट रिझल्ट? बघा, नेपियर्स एनालॉजीज. आहेत का नेपियर्स एनालॉजीज? Yes, sir. काय आहेत नेपियर्स एनालॉजीज? Equal to b plus c into cot a by 2. tan a tan a minus minus b b upon upon 2 equal to cot c upon 2. बरोबर आहे का असंच?
Yes, sir. पहिलीच नेपियर्स अनालॉजी. हा कॉट C/2 जर इकडे डिव्हाइड घेतला लेफ्ट साईडला, कॉट C/2 जर इकडे डिव्हाइड घेतला तर तो टॅन होणार किंवा डिनॉमिनेटरला जाईल, त्याला ठीक आहे, एक स्टेप वाढवा. tan A minus B upon 2 divided by cot C/2 आणि 1 अपॉन कॉट म्हणजे टॅन. डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्टवरूनच मिळते आपल्याला. प्रूव्ह सुद्धा करण्याची गरज नाही, सिम्प्लिफाय पण करण्याची गरज नाही. नेपियर्स एनालॉजी. okay, next one is like this. The value of tan inverse sine of cos inverse रूट 2/3 ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ऑप्शन्स आर π/2, π/3, π/4 and π/6. okay, so how can we find the value of this complete term? First of all, या पूर्ण टर्मची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, त्याला आपण x कन्सिडर करू. ओके, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. x कळाला म्हणजे ह्या पूर्ण टर्मची व्हॅल्यू कळाली. ओके, आता टॅन इनव्हर्स पलीकडे घेतला तर टर्म होईल साइन ऑफ कॉस इनव्हर्स रूट 2/3 इक्वल टू काय आला, tan x. आता यामध्ये महत्त्वाचे ते कन्व्हर्जन्स. ट्रिग्नॉमेट्रिकल आयडेंटिटीजमध्ये कुठल्याही रेशोमधून कुठल्या दुसऱ्या रेशोमध्ये इझिली कन्व्हर्जन करता येतात. त्यासाठी आपण आयडेंटिटीचा वापर करू शकतो, त्यांच्या बेसिक रिलेशन्सचा वापर करू शकतो. आणि आता इथे आपल्याला इकडे साइन आहे आणि इकडे टॅन आहे. रेशो जर एलिमिनेट करायचा आहे तर दोन्ही साईडला सेम रेशो आणणं गरजेचं आहे. दोन्ही साईडला सेम रेशो आपल्याला आणणं गरजेचं आहे. तर साईनला कॉसमध्ये आपण इझिली कन्व्हर्ट करू शकतो, π/2 मायनस वगैरे वापरून आर्ट अँगलनी. पण टॅनमध्ये कन्व्हर्ट करायचं किंवा टॅनला साईनमध्ये कन्व्हर्ट करायचं, हे कसं पॉसिबल होतं? तर या पूर्ण टर्मला कन्व्हर्ट करण्याऐवजी याला कन्व्हर्ट करा. आता हे कसं करायचं परत? त्याला एक शॉर्ट ट्रिक आहे. आयडेंटिटीज वापरू शकतो आपण, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. पण ती शॉर्ट ट्रिक काय की 11th ट्रिग्नॉमेट्रीमधले सुद्धा
मॅक्झिमम एक्झाम्पल त्या ट्रिकवरती काम करतात. त्या प्रोसेसलाच असं म्हणतो आपण की एक रेशो ही प्रोसेस कधी वापरायची. एक मार्ग त्यासाठी आयडेंटिटीचा वापर करणे हा आहेच आहे. दुसरा मार्ग म्हणजे राईट अँगल ट्रायंगलची कन्सेप्ट. बेसिक रिलेशन, एकदम बेसिक. ही ट्रिक आहे, ही डिस्क्रिप्टिव्हला नाही वापरायची, ऑब्जेक्टिव्हला वापरू शकतो आपण. तर बी केअरफुल. हा टॅन एक्स आहे, त्याला आपण वाय गृहीत धरलं, म्हणजे वाय इक्वल टू टॅन एक्स म्हटलं आपण. तर टॅन म्हणजे काय असतं, y upon x. टॅन म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. इथे टॅन एक्स आहे म्हणजे अपोजिट साईड आपण एक्स गृहीत धरली, ॲडजस्टंट साईड 1 गृहीत धरली. तर पायथागोरस थेरमनुसार ही व्हॅल्यू काय येईल, x square plus 1 under root x square plus 1. अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस. Square plus 1. आता जर आपण साईन लिहिला तर साईन म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, बरोबर. Yes. यात साईन तसाच कॉस इन्व्हर्स रूट 2/3. टॅन एक्सलाच आपण लिहू शकतो साईन एक्स अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस 1. काय केलं, टॅनलाच बघा तुम्ही डिटेल मेजर जायचं म्हटलं तर वाय इक्वल टू टॅन एक्स, एक्सलाच आपण एक्स अपॉन 1 लिहिलं. वाय इक्वल टू टॅन एक्स. आता अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड एक्स अपॉन 1, अपोजिट साइड ॲडजस्टंट साइड, हा झाला समजा वाय. त्यानंतर पायथागोरस थेरमनुसार हायपोटेन्यूस फाइंड केली. हायपोटेन्यूस फाइंड केली तर रूट एक्स स्क्वेअर प्लस 1 मिळाली. साइन ऑफ अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. इन जनरल यातले काही रिलेशन्स आहेत जे तुम्ही बऱ्याच वेळा डायरेक्टली युटिलाइज पण करू शकता. जसं साइन इन्व्हर्स ऑफ एक्स इक्वल टू असतो कॉस इन्व्हर्स ऑफ रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. काही स्पेसिफिक टर्म्स लक्षात घ्यायच्या, बऱ्याच वेळा तुम्हाला युजफुल ठरणार आहे. साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे काय, हे कसं मिळतं, लेट वाय इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स म्हणजेच साइन वाय इक्वल टू एक्स. साइन वाय इक्वल टू एक्स. आता आपल्याला कॉस वायची किंमत काढायची आहे. कॉस स्क्वेअर वाय इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर वाय लिहिता येईल. 1 मायनस साइन स्क्वेअर वाय म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर, हा झाला कॉस स्क्वेअर वाय. म्हणजेच कॉस वाय इक्वल टू रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि मग वाय इक्वल टू काय येतो, कॉस इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर.
तर वाय म्हणजेच साइन इन्व्हर्स एक्स आणि वाय म्हणजेच कॉस इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे या दोन व्हॅल्यू इक्वल असतात. ओके, आता यालाच इक्वल आपला टॅनमध्ये विचारात घेतला तर एक्स इज इक्वल टू साइन वाय आणि रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू कॉस वाय. मग आपण साइन वाय अपॉन कॉस वाय इक्वल टू साइन वाय म्हणजेच एक्स, कॉस वाय म्हणजेच रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन वाय म्हणजेच एक्स, कॉस वाय म्हणजेच रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन वाय अपॉन कॉस वाय म्हणजेच टॅन वाय इक्वल टू एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजेच वाय इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा पण वाय झाला, हा पण वाय झाला आणि हा पण वाय झाला, म्हणजेच यात इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे तिन्ही डायरेक्ट रिझल्ट म्हणूनही तुम्ही लक्षात ठेवू शकता. साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे कुठल्याही टर्मचं इझिली दुसऱ्या टर्ममध्ये कन्व्हर्जन तुम्हाला डायरेक्ट लिहायचं असेल तर तुम्ही हे रिझल्ट वापरू शकता आणि ते या प्रकारे प्रूव्ह पण केलेले आहेत आपण. कसे प्रूव्ह झाले लक्षात आलं आहे. वाय इक्वल टू साइन इन्व्हर्स एक्स, याला वाय गृहीत धरला आधी. साइन वाय इज इक्वल टू एक्स, साइन वाय इक्वल टू एक्स, त्यावरून कॉस वाय फाइंड केला. साइन वाय आणि कॉस वायवरून टॅन वाय फाइंड केला आणि हे सगळे वाय जे आहेत ते इक्वेट केले. दॅट इज रिलेशन बिटवीन साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स आणि टॅन इन्व्हर्स एकाच टर्मसाठी. ओके, आता इथे Yes, sir. आता यामध्ये काय डिफरन्स आहे, काय इश्यू आहे की रिलेशन जे आहे ते इन्व्हर्समध्ये नाही आहे. म्हटलंच तुम्हाला तिथं कन्फ्युजन होईल. आपण काय करू, इनिशियली हां आता बघा काय करता येईल ते आत्ताच्या रिलेशन्सनुसार. सर जर कॉस इन्व्हर्सला साइन इन्व्हर्स मध्ये केलं तर होईल ना सर. जर तेच रिझल्ट आपण आत्ताचं वापरला तर जास्तच कन्व्हिनियंट होईल तुम्हाला. ते त्यामध्ये एक्समध्ये कन्फ्युजन वाढतील. बा कॉस इन्व्हर्स, जसं आपण आत्ता हे रिझल्ट लिहिले, पहिला रिझल्ट काय लिहिला, साइन इन्व्हर्स एक्स इक्वल टू असतो इक्वल टू असतो कॉस इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथं टर्म कॉस इन्व्हर्सची आहे, बरोबर. जी टर्म आपल्याला दिलेली आहे ती कुठली आहे, कॉस इन्व्हर्स ही टर्म आहे. असंच आपण कॉस इन्व्हर्स एक्स याची पण व्हॅल्यू फाइंड करू शकतो आणि ती येते साइन इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे जर रिलेशन आपण यूज केलं इथं डायरेक्टली, म्हणजे काय, टॅन इन्व्हर्स तसाच ठेवला, साइन तसाच ठेवला आणि मधला जो
कॉस इन्व्हर्स आहे, कॉस इन्व्हर्स एक्स, त्यालाच साइन इन्व्हर्समध्ये कन्व्हर्ट केलं तर इन्व्हर्सच्या प्रॉपर्टीनुसार साइन आणि साइन इन्व्हर्स कॅन्सल होतील नंतर, बरोबर. कॉस इन्व्हर्स एक्स, कॉस इन्व्हर्स एक्स इक्वल टू साइन इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू साइन इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर एक्स म्हणजे कोण झाला, रूट 2/3, म्हणजे त्याला आपण लिहू शकतो साइन इन्व्हर्स रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे या रूट 2/3चा स्क्वेअर, तो येईल 2/3, बरोबर. आता साइन साइन इन्व्हर्स कॅन्सल, टॅन इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहिलं, साइन आणि साइन इन्व्हर्स जर कॅन्सल झालं तर फक्त हा रूट राहिला, आणि रूटमध्ये व्हॅल्यू काय 1 मायनस 2/3 म्हणजे 1/3. म्हणजेच तो आहे टॅन इन्व्हर्स 1/√3. आणि टॅन इन्व्हर्स 1/√3 ची व्हॅल्यू किती, 5/6. हे रिलेशन्स लक्षात ठेवा. जे आपण ट्रँगलचा वापर करूनही आयडेंटिटीजच्या ऐवजी राईट अँगल ट्रँगल काढायचा, एक अँगल गृहीत धरायचा, अपोजिट साईड, ॲडजस्टंट साईड, हायपोटेनियस यावरून रिलेशन मिळवता येतात. In triangle ABC, if A plus C equal to 2B, A plus C equal to 2B हे गिवन आहे आणि व्हॅल्यू फाइंड करायची आहे. स्मॉल a plus c अपॉन रूट ऑफ a स्क्वेअर मायनस AC प्लस C स्क्वेअर, याची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. साइन a प्लस C अपॉन 2 कॉस a मायनस C अपॉन 2 साइन a/2 आणि साइन 2a प्लस C अपॉन 2, हे ऑप्शन दिलेले आहेत. काय करता येईल यामध्ये, a प्लस C इक्वल टू 2B दिलेला आहे, यातच सगळे हिंट आहे. ट्रँगलच्या तिन्ही अँगलचं ॲडिशन किती असतं, 180, म्हणजे B इक्वल टू म्हणजे 60. a प्लस B प्लस C इक्वल टू असतो 180. त्यातला a प्लस C म्हणजे 2B, बरोबर, आणि प्लस B तसाच. 2B प्लस B म्हणजे 3B इक्वल टू 180, म्हणजे B इक्वल टू किती, B इक्वल टू 60 डिग्री. आता आपल्याकडे कोसाइन रूलनुसार कॉस B ची व्हॅल्यू काय असते, K स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर अपॉन 2AC. a स्क्वेअर प्लस
ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. यातला b इक्वल टू 60 टाकून द्या. b इक्वल टू 60 म्हणजेच कॉस b. कॉस 60ची व्हॅल्यू किती? बरोबर आहे. 1/2 इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. यातला हा 2 कॅन्सल झाला. पुढे पुढे काय करणार? हा AC लेफ्ट साईडला येईल. AC इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नंतर आपल्याला अशी टर्म मिळवायची आता. सर बी स्क्वेअर लेफ्ट साईडला घ्यायचा आणि ए सी राईट साईडला घ्यायचा. बी स्क्वेअर लेफ्ट साईडला घेतला तर टर्म येईल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस AC. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस AC. काय करता येईल याला पुढे? ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे त्यात ही टर्म दिसते आहे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस AC. बरोबर आहे का? ज्याची व्हॅल्यू आपल्याला जी टर्म आपल्याला मिळवायची त्यात ही टर्म दिसते पण ती रूटमध्ये आहे. आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड करायची आहे या टर्मची. आपण काय करू? इथे बी स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड केली आपण. त्या दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं. दोन्ही साईडचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर काय येईल? बी इक्वल टू रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस AC. आणि ही व्हॅल्यू इथे टाकता येईल बीच्या जागी. म्हणजेच तो येईल ए प्लस सी अपॉन बी. ए प्लस सी अपॉन बी या फॉर्ममध्ये येईल. बरोबर. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजेच याची व्हॅल्यू फाइंड करायची. पण आता ऑप्शन्स आपल्याला स्मॉल ABC मध्ये नाही दिले, कॅपिटलमध्ये दिलेत. आणि ते पण चेक करा, साइन कॉस रेशो आहेत. म्हणजे आपल्याला इथे साइन रूल वापरता येऊ शकतो. साइन रूलनुसार साइन रूल कुठल्या फॉर्ममध्ये यूज करता येईल? A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C इक्वल टू K. त्या डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण हे आधीच तयार करून ठेवत असतो. ऑब्जेक्टिव्हली आपल्या लक्षात यायला पाहिजे व्हॅल्यू डायरेक्ट. हा साइन A राईट साईडला घेतला, साइन B राईट साईडला घेतला, साइन C राईट साईडला घेतला. तर स्मॉल A ची व्हॅल्यू येते K साइन A, स्मॉल B ची व्हॅल्यू K साइन B, स्मॉल C ची व्हॅल्यू K साइन C. व्हॅल्यूज हे टाकून द्या. म्हणजे K साइन A प्लस K साइन C अपॉन
के साइन बी. तर अशा टर्म भरपूर एक्झाम्पलमध्ये येतात नेहमीच या प्रकारच्या. याला असं लिहितो आपण. यात के कॉमन येतो, के कॅन्सल होतो. म्हणजे बाय प्रॅक्टिस बाय ऑब्झर्वेशन या स्टेपवरून तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहिता येणं एक्सपेक्टेड आहे. साइन ए प्लस साइन सी अपॉन साइन बी. ए प्लस सी अपॉन बी यालाच काय लिहिता येतं डायरेक्ट साइन ए प्लस साइन सी अपॉन साइन बी. दॅट इज पॉसिबल बाय प्रॅक्टिस. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला, साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला काय? 2 sin c plus d upon 2 into cos c d upon 2. म्हणजे तो 2 साइन ए प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय साइन बी सध्या तसाच ठेवा. आता न्यूमरेटरला साइन ए प्लस सी अपॉन 2 ची व्हॅल्यू साइन ए प्लस सी अपॉन 2 ची व्हॅल्यू cos b upon 2. कॉस बी अपॉन 2 इंटू कॉस ए मायनस सी अपॉन 2 तसाच. आणि डिनॉमिनेटरचा जो साइन बी आहे त्याला हाफ अँगल फॉर्म्युला आपण वापरू शकतो. बघा असं कॉम्बिनेशन भरपूर ठिकाणी आलेलं आहे. नेपियर्स एनालॉजीज वगैरे याचं पण डेरिव्हेशन्समध्ये असंच प्रकारे सगळा. साइन बीलाच 2 साइन बी बाय 2 इंटू कॉस बी बाय 2 असं लिहिता येईल. बरोबर आहे का? Yes sir. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. काय होईल रिझल्ट? टू कॅन्सल होतील. कॉस बी बाय 2 कॅन्सल. आता राहिला फक्त डिनॉमिनेटरचा साइन बी बाय 2 जो कुठल्याच ऑप्शनमध्ये दिसत नाही आहे. याचं कारण अँगल बी आपल्याला माहिती झालेला आहे 60. बरोबर आहे? बी जर 60 आहे तर बी बाय 2 किती? 30. म्हणजेच न्यूमरेटरला राहिली टर्म कॉस ए मायनस सी अपॉन 2. डिनॉमिनेटरला राहिली टर्म साइन 30 आणि साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. कॉस ए मायनस सी अपॉन 2 डिवायडेड बाय 1/2. आणि तो 2 न्यूमरेटरला आला की ही टर्म तयार होईल सेकंड ऑप्शनची. बरोबर? Got this? Next one is cos. If cos 2 theta plus 3 cos theta equal to 0, then the general value of theta is, थीटाची जनरल व्हॅल्यू म्हणजे जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे.
आता जनरल सोल्युशन्स ऑप्शन्समध्ये दिलेले आहेत एन पाय प्लस ऑर मायनस कॉस इन्व्हर्स अशा फॉर्ममध्ये काही ऑप्शन्स आहेत, तर आपण ते फाइंड करूया. जनरल सोल्युशन्सच्या क्वेश्चन्सला ऑब्जेक्टिव्हमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी काही ट्रिक्स असतात. आता इथे स्टँडर्ड व्हॅल्यूज जर असतील, समजा इथं ऑप्शन्स काय दिलेत एन पाय प्लस ऑर मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ -3 प्लस √17 अपॉन 4. सेकंड ऑप्शन दिला आहे एन पाय प्लस ऑर मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ -3 -√17 अपॉन 4. थर्ड आणि फोर्थमध्ये फक्त एन पाय ऐवजी 2n पाय दिलेलं आहे. 2n पाय प्लस मायनस कॉस इन्व्हर्स -3 प्लस √17 अपॉन 4 and 2n pi plus minus cos inverse like this. या प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत, म्हणजे एकही व्हॅल्यू इथली स्टँडर्ड नाही आहे, म्हणून हा प्रॉब्लेम सोडवणं कन्व्हिनियंट आहे. पण इथे जर π/6 π/3 π/4 वगैरे असे स्टँडर्ड अँगल्स असते तर मात्र त्याला आपण इक्वेशन न सोडवता ट्रिक्स वापरू शकतो. ते आपण एखाद्या तशा क्वेश्चनमध्ये बघूया ट्रिक्स कशा वापरायचे ते. पण सध्या याला तर आपला सोडवणंच कन्व्हिनियंट आहे. मग सॉल्व करायचे म्हणजे आपल्याला हे सिम्प्लिफाय करून एका रेशोमध्ये कन्वर्ट करावं लागेल, एका फंक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल ट्रिग्नोमेट्रिकच्या. कॉस इथे 2θ आहे, इथे θ आहे. कॉस 2θचा फॉर्म्युला वापरावाच लागेल. कॉस 2θचा फॉर्म्युला काय आहे? 2 cos square theta minus 1. 3 असतात त्याचे. इथे कन्व्हिनियंट कुठला आहे? 2 cos square theta minus 1. 2 cos square theta minus 1. प्लस 3 cos theta इक्वल टू 0. आता यामध्ये यालाच आपण म्हटल्यास 2 cos square theta प्लस 3 cos theta minus 1 इक्वल टू 0 असे लिहू. हे क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म सारखं दिसतं आहे. वाटल्यास आपण cos theta इक्वल टू x गृहीत धरा. म्हणजे थिटाच्या जागी आपल्याला शेवटी cos इन्व्हर्स x लिहिता येईल. cos थिटा जागी x लिहिला तर 2x² प्लस 3x मायनस 1 इक्वल टू 0 आहे. तर हे क्वाड्रॅटिक याचे फॅक्टर्स पडत नाहीत हे आपल्याला ऑप्शन्सवरूनच कळतं आहे. बघा फॅक्टर पडतात का? मल्टिप्लिकेशन -2 आणि ॲडिशन +3 येणाऱ्या संख्या आहेत का? नाही. याला आपल्याला क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला काय? -b plus √b square minus 4ac upon 2. -b प्लस और मायनस √b² मायनस 4ac अपॉन 2a. -b म्हणजेच -3 प्लस और मायनस √b² म्हणजे 9 -4 इंटू 2 इंटू -1 डिवाइड बाय 2a म्हणजे 2 इंटू 2 -3 प्लस मायनस रूट ऑफ काय येईल? -4 इंटू 2 इंटू -1
9 plus 8, 17. 17/4. बघा ही टर्म दिसते का प्रत्येक ऑप्शनमध्ये? एक्स झाला, पण एक्सला दोन व्हॅल्यू झाल्या आहेत. एक म्हणजे -3 प्लस √17/4 आणि दुसरी म्हणजे -3 मायनस √17/4. हा एक्स म्हणजे काय? कॉस थिटा. म्हणजे कॉस थिटाची एक व्हॅल्यू येणार -3 प्लस √17/4 आणि दुसरी व्हॅल्यू येणार cos theta इक्वल टू -3 मायनस √17/4. आता या व्हॅल्यू ऑप्शनमध्ये दिसत आहेत खऱ्या, पण दोन्ही व्हॅल्यू एका ऑप्शनमध्ये नाही आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये इथं प्लसवाला आहे, दुसऱ्यामध्ये मायनसवाला आहे, तिसऱ्यामध्ये परत प्लसवाला आहे, चौथ्यामध्ये मायनसवाला आहे. आपल्याला आधी हे डिसाईड करायला लागेल की या दोनपैकी कुठली व्हॅल्यू आपल्याला घेता येऊ शकते. त्यासाठी ऑब्विसली आपला रेंजचा आणि डोमेनचा यूज होणार आहे. कॉस थिटा आणि साइन थिटा यांची रेंज नेहमी -1 to +1 असते. कॉस थिटाची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी कधीच येणार नाही, -1 पेक्षा लहान पण येणार नाही. आता बघा 17चं रूट 16चं रूट माहिती आहे आपल्याला 4 येतं. Yes. 17चं रूट 4 पेक्षा थोडं मोठं येईल ना, बरोबर आहे? Yes, sir. 4 पेक्षा थोडं मोठं येईल हे. त्यातून -3 केला तर 1 पॉईंट समथिंग येणार. Yes. म्हणजे -3 प्लस 1 पॉईंट समथिंग असेल डिवायडेड बाय 4. -3 प्लस 1 पॉईंट समथिंग, सॉरी 4 पॉईंट समथिंग. म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेशन येईल 1 पॉईंट समथिंग डिवायडेड बाय 4. तर 1 पॉईंट समथिंगला 4ने डिवाइड केलं ते 0 पॉईंटमध्येच येणार. म्हणजे व्हॅल्यू 1 पेक्षा लहान येते, बरोबर आहे? ही व्हॅल्यू 1 पेक्षा लहान येते. पण याच्यामध्ये काय होत आहे, -3 मायनस 4 पॉईंट समथिंग म्हणजे समजा 1 घेऊ आपण, म्हणजे तो येईल -7.1 वगैरे. आणि ही व्हॅल्यू मात्र -1 पॉईंट. बघा 4ने भाग जातो 7नी, काय येतं ते -1.1 वगैरे अशी व्हॅल्यू येईल त्याची. मग ही व्हॅल्यू आहे का -1 to 1च्या मध्ये? हे चेक करावं लागतं. खूप मायनर थिंग्स आहेत, फंडामेंटल्स वर दी बेस्ट. कॉस थिटाची पहिली व्हॅल्यू बिलॉंग्स टू -1 to 1, बट सेकंड व्हॅल्यू डज नॉट बिलॉंग्स टू -1 to 1. कॉस थिटाची एक व्हॅल्यू -1 आणि 1च्या मध्ये येते आहे, पण दुसरी व्हॅल्यू -1 आणि 1च्या मध्ये येत नाही. म्हणजेच आपल्याला ही व्हॅल्यू नाही घेता येणार. ही व्हॅल्यू घेता येणार नाही म्हणजे दोन ऑप्शन आपले कॅन्सल झाले इथं, सेकंड आणि फोर्थ, बरोबर? सेकंड आणि फोर्थ ऑप्शन कॅन्सल झाले. आता इथे आपण
डिसाईड करायचं आहे आता फर्स्ट आणि थर्ड दोनपैकी. तर जनरल सोल्युशनचा रिझल्ट आपल्याकडे काय असतो? कॉस थिटा इक्वल टू कॉस अल्फा implies that theta equal to काय? 2n pi plus or minus alpha. 2n पाय प्लस ऑर मायनस अल्फा. आता इथे थिटा आणि अल्फामध्ये कन्फ्युजन नको आहे. Option C. कुठला ऑप्शन येईल मग? अल्फा म्हणजेच हा आहे कॉस इन्व्हर्स एक्स आपला. Option C. येस. सो थिटा इक्वल टू 2n pi plus or minus. This will be our general solution. Okay. रेंज ऑफ व्हॅल्यूज कॉस आणि साईन यांची व्हॅल्यू कधीच -1 पेक्षा लहान येत नाही, +1 पेक्षा मोठी येत नाही. In triangle ABC, next question. In triangle ABC, 2AC into sine A minus B plus C upon 2 याची व्हॅल्यू विचारली आहे. 2AC इंटू साइन A मायनस बी अपॉन 2 याची व्हॅल्यू विचारली. ऑप्शन्स दिलेले आहेत. A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर, C स्क्वेअर प्लस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, B स्क्वेअर मायनस C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर, C स्क्वेअर मायनस A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. या फॉर्ममध्ये व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि आपल्याला फाइंड करायची आहे ही व्हॅल्यू. काय करता येईल? इन ट्रायंगल ABC, खूप सिंपल क्वेश्चन आहे हा. A प्लस बी प्लस सी इक्वल टू तर पाय असतो, बरोबर. मग आपण त्यावरून A प्लस सी ची व्हॅल्यू काय लिहू शकतो? पाय मायनस बी. ती व्हॅल्यू इथे टाकून द्या. म्हणजे आता 2AC इंटू साइन A मायनस बी प्लस सी अपॉन 2, त्यालाच आपण A प्लस सी मायनस बी अपॉन 2 असं लिहिलं, इक्वल टू होईल 2AC इंटू साइन A प्लस सी म्हणजे पाय मायनस बी मायनस बी. A प्लस सीच्या जागी टाकला पाय मायनस बी आणि हा पुढचा मायनस बी तसाच. टू AC साइन पाय मायनस 2B अपॉन 2 इक्वल टू 2AC इंटू, यातला 2 जो आहे डिनॉमिनेटरचा तो सेपरेट घेतला दोघांना, तर तो येईल साइन पाय बाय 2 मायनस बी, बरोबर. 2B अपॉन 2 म्हणजे बी. हा 2 आपण सेपरेट डिवाइड घेतला, पाय बाय 2 मायनस दिस. साइन पाय बाय 2 मायनस थीटा, म्हणजेच तो होईल कॉस बी
आणि मग कोसाइन रूलनुसार 2ac इंटू कॉस बीची व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac cancel. Answer is ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच जे खूप छोटे क्वेश्चन असतात ना त्यामध्ये खूप काही इन्फॉर्मेशन दिलेली नसते. सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला बऱ्याच वाटतं क्वेश्चनमध्ये काहीच दिलेलं नाही. क्वेश्चनमध्ये काहीच दिलेलं नाही. क्वेश्चनमध्ये हे जे दिलं आहे हे खूप काही आहे. एन ट्रायंगल ABC म्हटलं की आपल्याला त्यातलं कुठलंही रिलेशन हे वापरावं लागू शकतं आणि ते लक्षात यायला पाहिजे की आता नेमकं काय करता येईल. त्यामुळं याच्यावरती फोकस पाहिजे आपला. एन ट्रायंगल ABC म्हटलं आणि त्यात मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा काही नाही लक्षात येत ही थिंग तर बऱ्याच वेळ असतेच. एवढ्या साध्या कन्सेप्टवरती बेस्ट क्वेश्चन असतात.